नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण पर्सेंटेज या टॉपिकवरची काही उदाहरणं पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, एका संख्येचे 46% आणि 42% यातील फरक 84 आहे, तर ती संख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपला साधा NCERT अप्रोच आपण काय वापरतो मित्रांनो. सपोज ती संख्या आपण एक्स म्हणतो, बरोबर आहे, ती संख्या एक्स म्हणतो. मग आपण काय करतो, 46% बरोबर आहे, एक्सचे 46% वजा जे आहे ते लिहायचं आहे, एक्सचे 42%. याच्यातील फरक किती आहे, 84 आहे. जे आहे तेच लिहिलं आहे आपण, बाकी काय दिले नाही. आता एक्सचे म्हणजे काय करा, एक्स इंटू करा, बरोबर आहे ते लिहायचं आहे. आता 46% म्हणजे काय लिहितं, 46/100. टक्क्याचं सिम्बॉल काय असतं, /100. पुन्हा मायनस एक्स काय करा, एक्स ॲज टी लिहा. चेचं मिनिंग काय, इंटू 42% काय, 42/100. पर्सेंटेजचं मिनिंग /100. आणि याचं बरोबर इज इक्वल टू किती आलं, 84. बरोबर आहे. आता काय करा मित्रांनो, 46x 100 ॲज इट इज, त्याच्यानंतर 42x/100 इज इक्वल टू 84, राईट. आता त्याच्यानंतर काय करा मित्रांनो, आता बघा, आता काय करायचं आहे, आता हा एक फ्रॅक्शन झालेला आहे मित्रांनो, हा एक फ्रॅक्शन आणि हा एक फ्रॅक्शन आहे, आणि यांची वजाबाकी करायची आहे. यांचे दोघांचे पण डिनॉमिनेटर कसे आहेत, सेम आहेत. आपण डायरेक्ट न्यूमरेटरची वजाबाकी करू शकतो. 46x वजा 42x यांची वजाबाकी किती आली, 4x /100 आलं, बरोबर आहे, इज इक्वल टू किती आलं, 84 आलं. आता वन्स अगेन हे स्टेप बाय स्टेप सांगतोय मी तुम्हाला, आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पलला स्टेप बाय स्टेप एवढं जायचं नाही, शॉर्टमध्ये लिहायचं आहे. आता काय करायचं आहे, 4x हे ॲज इट इज इथंच राहिले, 84. आता हे 100 आहेत ते इथं कसे आहेत, डिव्हिजनमध्ये, पलीकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये, बरोबर आहे. आता नेक्स्ट वन काय आहे बघा, एक्स इथं राहिले, बरोबर आहे. आता 84 × 100 बाय काय होणार आहे, हे 4, हे 4 इथं आले, बरोबर आहे. आता बघा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4. म्हणजे आपला आन्सर किती आलं आहे मित्रांनो, एक्स इज इक्वल टू किती आलं आहे, एक्स इज इक्वल टू 21 × 100. म्हणजे टोटल किती आले, एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू किती आली, 2100 आली. किती आली, 2100. म्हणजे ती संख्या किती आहे, 2100 आहे, म्हणजे 2100 आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण सॉल्व केलं मित्रांनो. याचा अजून सोपा तरीका आहे का, सोपी पद्धत आहे का याची, बिलकुल आहे. आपण डायरेक्ट काय करणार आहे, 46% मायनस 42% किती आलं याचं, 4%. याचे किती आले, 4%, बरोबर आहे ना. आता याचे 4% आल्यानंतर जरा हे आपण डिवाइड करूया असं. याचे 4% आल्यानंतर बघा, 4%ची व्हॅल्यू त्यांनी किती दिली मित्रांनो, 4%ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 84 दिली. आपली व्हॅल्यू किती आहे, 4%. त्यांची व्हॅल्यू किती आहे क्वेश्चनची, 84 आहे. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू एक आहेत, तर कम्पेअर करा, होय ना. म्हणजे 4% बरोबर 84, तर 1% बरोबर किती, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, /4 करावं लागेल, बरोबर, /4. 4 × 1 = 4, आणि इथं किती येणार आहे, 21. 4 × 2 = 8, बरोबर आहे, आणि 4 × 1 = 4. म्हणजे आपलं आन्सर किती आलं, 1% इज इक्वल टू किती आलं, 21. 1% इज इक्वल टू 21. आता आपल्याला 100% काढायचे, 100%. पर्सेंटेजमध्ये काय असतं, 100. तर किती येणार आहे, 2100. काय येणार आहे, 2100, बरोबर आहे. 1 व्हॅल्यू किती आहे, 1%ची व्हॅल्यू 21 आहे, तर 100%ची व्हॅल्यू किती, 100%ची व्हॅल्यू काढायची. ती संख्या कोणती विचारलेलं आहे ना, तर 100%ची व्हॅल्यू काढायची. 100%ची व्हॅल्यू आली 2100, आणि हेच आपलं आन्सर आहे मित्रांनो. नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे मित्रांनो, एका संख्येचे 72% आणि 63% यातील फरक 180 आहे, तर ती संख्या कोणती. वन्स अगेन आपण काय करणार आहे, ॲज इट इज 72%
-63%, बरोबर आहे, इज इक्वल टू किती येणार आहे 180, बरोबर आहे. यांच्यातला फरक किती येणार आहे मित्रांनो 9 येणार आहे. 9% म्हणजे 9% इज इक्वल टू 180, बरोबर आहे. तर 1% किती येणार आहे 1%, 9 1 जा 9 आणि 9 2 जा 8, 9 2 जा 18, म्हणजे 1% इज इक्वल टू 20. मग आपल्याला काय करायचं आहे 100%ची व्हॅल्यू काढायची. 100% इज इक्वल टू किती येणार आहे 20वर 200 ॲज इट इज द्या, सॉरी 20 ॲज इट इज द्या, आपला आन्सर निघून येईल 2000. तर ती संख्या कुठली आहे 2000. हे अशा पद्धतीनं आपण कोणतंही XY न वापरता हे सोप्या पद्धतीनं सॉल्व करू शकतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.